वर्षभर सोनं खरेदी नको या मोदींच्या आवाहनानंतर राज्यभरातील सराफा व्यावसायिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। अनेक व्यावसायिकांनी या आवाहनाचं स्वागत केलं तर काहींनी याबाबत चिंता कशी व्यक्त केली आहे ती आपण पाहूया। इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे तेलाची किमती वाढल्यामुळे जे फॉरेन करन्सी आहे तो सोन्याच्या इम्पोर्टमध्ये जास्त लागून राहिली आहे। म्हणून मोदीजींनी आवाहन केलेलं आहे तर भारतीय संस्थाने स्वीकार करून स्वतःचे सोनं बाहेर काढून देशाची चलनामध्ये सोना आला पाहिजे, असं केलं पाहिजे। सोनं हे जगामध्ये कुठेही मोडलं जातं आणि जगामध्ये सोनं एक असा धातू आहे कुठंही त्याचे कॅश अँड कॅरी होऊ शकते। परंतु मोदी साहेबांनी हे केलेलं आव्हान फक्त रोजगारावरतीच परिणाम होत नसून आर्थिकतेवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो असं आम्हाला वाटतं। आता कसं आहे माहिती का, सर्वसामान्य जे कारागीर आहेत त्यांचं घर पोट भागतंच ह्या कारागिरीवर, सोन्या चांदीच्या कामावर। मग अशानं जर समजा ग्राहकावर जर परिणाम झाला ह्या गोष्टीचा तर मग त्यांचे घरदार कसे चालणार? मोठ्या व्यापाऱ्यांचं समजा सगळे सेटल झालेलं असते पण लहान कारागिरांनी कधी सेटल व्हायचं असं म्हणल्यावर, तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या समस्या यातून उद्भवू शकतात। कारागिरी तर आहेच, कारागीर समजा रोज आपल्या उदरनिर्वाहासाठी आमच्याकडनं वस्तू घेऊन जातात, काम करून देतात, त्याचे 200, 400, 500 रुपयाचं बुडवणूक तर होणारच। पण आमचं व्यापाऱ्यांचं पण खूप मोठं नुकसान आहे। आमचे बँकेचे हप्ते आहेत, कर्ज काढलेलं असते, बाकी दुकानचे भाडे आहेत, लाईट बिल आहे, हे पण हे करावं लागेल ना, आम्हाला बघावं लागेल। कारण गिराईक कमी झाल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला अडचणी येणार म्हणजे येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।